प्रभू श्रीराम यांचं वेगळंच नातं आहे। प्रभू श्रीराम यांचं दंडकारण्यात वास्तव्य असल्याचे अनेक दाखले दिले जातात। यावरून दंडकारण्य आणि आसपासच्या भागातील अनेक गावांची नावही श्रीराम यांच्या काळापासून असल्याचं इतिहासकार सांगतात। बस्तर वस्त्रवरून बारसूर बाणासूर हे नाव पडल्याचं बोललं जातं। विशेष म्हणजे फारसगाव आणि नजीक एक गुहा आहे। इथं प्रभू श्रीराम आणि जटायू यांची भेट झाल्याचा दाखला दिला जातो। तर दुसरीकडे रायपूरच्या चपका गाव इथं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवान हनुमान यांची प्रतिमा किंवा मूर्ती पाहायला मिळते। प्रभू श्रीराम या गावात येण्यापूर्वी वानरसेना चपकामध्ये पोहोचली। यावेळी वानरसेनेला शांत करण्यासाठी ग्रामस्थांनी भगवान हनुमान यांची प्रतिमा गावात स्थापन केल्याचं बोललं जातं। राम वनगमन पथ तो ये है ही, क्योंकि ये दंडकारण्य क्षेत्र यही है और दंडकारण्य में उनका अधिकांश समय बीता है। यहाँ ऋषि मुनि तपस्या करते थे और उनको राक्षस परेशान करते थे। उन राक्षसों से राम ने मुक्ति दिलाया, ये कहानी तो सर्वत्र व्याप्त है। माता कौशल्या को जहाँ पर पुत्री कहा जाता है, वैसी यहाँ से लगा हुआ है बस्तर से सिहावा, जहाँ सप्त ऋषि हैं, जहाँ से सिंह ऋषि ने जाकर वहाँ पर यज्ञ करवाया था। और रही बात बस्तर की, बस्तर का जो नामकरण बताया जाता है कि माँ सीता का जब हरण करके जा रहा था रावण, तो जो वस्त्र गिरा और उस सेंटर को बस्तर कहा गया। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।